नमस्कार. आज खूप दिवसांनी दादर स्टेशन आणि आजूबाजूला रानडे रोड असेल किंवा कबूतरखान्याच्या इथे असेल, विसावाच्या गल्ली असेल, आपण बघतो की इथे पाय ठेवायला सध्या प्लेस नाही. आज पोलीस दिसत आहेत, ऍक्शन घेतलेलं दिसत आहेत. आम्ही परत सांगतो, आम्ही फेरीवाल्यांच्या विरोधात नाही, पण जे प्रचंड पद्धतीने एक म्हणतात ना, अतिक्रमण जे फुटपाथवर आहे, लोकांना चालायला रस्ता नाहीये, पार्किंग तरी सोडूनच द्या. म्हणजे जे रानडे रोडला राहणारे जे लोक आहेत त्यांना फोर व्हीलर तरी ते स्वप्नात पण इथे कधी पार्क पण करू शकत नाही, कधी गाडी वापरू पण शकत नाही. त्यांना कोहिनूरला, मला वाटतं कोहिनूर पार्किंग लॉटला देऊ शकतो. तर आम्ही पोलीस आणि बीएमसीला सांगून दमलोय. आणि जेव्हा आम्ही कंप्लेंट करतो, सरळ सांगतात की मॅडम हफ्त्यासाठी ऍक्शन घ्यायला सांगते म्हणून काही फेरीवाले, लाईनवाले एक नरेटिव्ह सेट करायला बघतात. आज आम्ही बघत होतो, ऑफिसमधून अँब्युलन्स घेऊन आम्ही निघालो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल रानडे रोडला कोण हार्ट अटॅकचे पेशंट असेल, त्याला आपल्याला पिकअप करून समजा हिंदुजा किंवा रहेजा हॉस्पिटलला घेऊन जायचे असेल नियरेस्ट किंवा केमला, तर आपल्याला नुसतं इथे यायला मला पावणा तास झाला, म्हणजे 45 मिनिट्स पेक्षा जास्त झालं. आणि आज ऍक्शन असताना, आणि काल आम्ही बीएमसी आणि ट्रॅफिकला कंप्लेंट केली होती की ज्या पद्धतीने आता हॉकर्स बसतायत, म्हणजे लिटरली जिथे जागा दिसेल तिथे, आणि कोण आहेत, नवीन आहे ते आपल्याला काही माहित नाही, कोण आले, काय चाललंय, म्हणजे कोणासाठी एवढे फेरीवाले दादरमध्ये आहेत, कोणाला खुश करण्यासाठी, कोणाचं घर चालवण्यासाठी आहेत. इथूनच जाऊया एनसीकल करून. जे जुने फेरीवाले होते त्यांना करू दे, आम्हाला त्यांच्याबद्दल काही नाहीये. हे 2020, 2019 कोविड नंतर जे आलेत, हे कोण आहेत, कोण त्यांना एवढं सपोर्ट करतायत. ह्यांच्यामुळे आता आपल्याला माहितीये सायन ब्रिज बंद आहे, एल्फिस्टन ब्रिज तोडलेला आहे त्याच्यामुळे, आणि फेरीवाले रोडवर बसतायत, फुटपाथवर, रोडवर पण हे धंदे लागलेले आहेत. तुम्हाला मी दाखवेल पुढे. इथे फुटपाथवर तुम्हाला दिसतंय बघा, एक मिनिट. चारही बाजूने तुम्ही कोणतेही, म्हणजे सेनापती बापटमागला जा, भवानी शंकर रोडला जा, रानडे रोडला जा, गोखले रोड, सगळीकडे ट्रॅफिक जाम. आम्ही खास करून ट्रॅफिक पोलीसला आम्ही सांगतो, सगळीकडे टँकर उभे असतात, इलिगल टँकर्स उभे असतात, कोण त्यांना काय बोलत नाहीये. फेरीवाले रोडवर उभे असतात, फूड व्हॅन्स लागलेले आहेत. म्हणजे ह्याचं सोल्युशन कोण काढणार? आम्ही कंप्लेंट दिलं की एक दिवस ऍक्शन होतो, नंतर कोण नाही. आणि ह्याचा सर्वे घ्या पोलिसांनी, ह्याच्या स्थानिक किती आहेत, मालदा, मुर्शिदाबाद आणि झारखंड मधले किती आहेत. आणि नुसतं हिंदुत्व आम्ही बोलून होणार आहे का? दादर सारख्या एरियामध्ये 80% आता फेरीवाले मुस्लिम आहेत. बघा, मी असं सांगत नाही बांगलादेशी का कोण आहे, पण मुस्लिम आहेतच ना, स्थानिक तरी नाहीये मुस्लिम का? म्हणजे दादरमध्ये जे मतदार आहेत 99% हिंदू आहे. मग हे फेरीवाले कोण आहेत? हे कुठून आलेत? बघा ट्रॅफिक किती आहे फेरीवाल्यांमुळे. दररोज संध्याकाळी मी जेव्हा माणूस कामावरून घरी जातो, असं ट्रॅफिक मध्ये एक तास अडकून राहील, म्हणजे सगळ्यांना आता अँब्युलन्स घेऊन फिरायला लागेल. मग आम्ही अँब्युलन्स मध्ये सायरन असताना आपला असा हाल आहे, तर सामान्य माणूस कसा घरी जात असतील ते विचार करा. आम्ही पोलीस आणि बीएमसी एवढं सांगून सुद्धा आम्ही सांगतो, हे ट्रॅफिकला, हे फेरीवाल्यांमुळे त्रास होतोय, काहीतरी तुम्ही सिस्टम लावा, शिस्त लावा. नाही, सेनापती बापट मागला तरी ते भाजीवाले पूर्ण रोड एन्क्रोच नाही. मुंब्राची नगरसेविका बोलते, हमारे या मुंब्रा को हम लोग हरे रंग से भरेंगे. मग हरे रंग वाले दादर मध्ये काय करतायत? ओ चप्पल वाला, ओय इधर आ. धावला बघ, मुसलमानच ते सगळे. हे बघ, रोडवर धंदे, फेकून दे रे हे काढून. ये रोड पे किसका धंधा है? किसका है? फेकून दे सगळे, फेकून दे. बीएमसी करत नाही ना, आपणच करून टाकू. असं लोकांना चालायला रस्ता नाही.
काय आहे हो, तुम्हाला माहितच नसतं ना इथे असलेलं ना. अहो तिने लावलाय तो आता गेला आता तो म्हणाला. मुसलमानच असेल. नाही नाही अच्छा, नाही हा नाही मॅडम आम्ही तुम्हाला हे खोटं बघा बोललो का? इथे पण फुटपाथ नाही, आता रोडवर आला तुम्ही. हो, इथूनच घे. तुम्ही जस्ट इमॅजिन करा, आता हा गाडीमध्ये पेशंट असतं अँब्युलन्समध्ये. आता मी अँब्युलन्समध्ये बसली आहे. तो पेशंट हॉस्पिटलला जाईपर्यंत हार्ट अटॅकचा असेल तर मी मरणारच. तो हॉस्पिटलला जाऊच शकत नाही तिथेपर्यंत. मी पोलीस आणि बीएमसीला एवढंच विनंती करते, हे जे मनमानी चालू आहे दादरमध्ये, प्रत्येक रोडवर जिथे दिसेल तिथे धंदे लागतायत, जिथे दिसेल तिथे टँकर उभे असतात, जिथे दिसेल फूड व्हॅन उभे आहेत. आता राजाबडे चौक ते तरी लँडमार्क आहे. राजाबडे चौकला एकदम नॉनव्हेजचे फूडचे हब बनवून ठेवलेले आहेत. तंदूर काय, शॉर्मा काय, तिथे राहणारे लोक आहेत. गॅस ओपन मध्ये वापरण्यात येत आहे, हातगाडी आहे, ओपन मध्ये दारू पित आहे तिकडे बसून. गेल्या 5 वर्षापासून आम्ही हा विषयावर लढतोय. पण दरवेळी जेव्हा सिनियर नवीन येतो, नवीन आलं की परत त्यांच्या वेगळं सेटिंग. आता बघा, मी बोलली हफ्ते घेतात, पण ह्यांना राग येतं पोलिसांना लगेच. इकडच्या स्थानिक सिनियर आपले शिवाजी पार्क मला ब्लॉक मध्ये टाकून ठेवलंय. आता मी काय माझ्या घरच्या कामासाठी त्यांना कॉल करणार का? ह्यांना कॉल केला की मिरची लागतं. बीएमसी वाले तरी सरळ म्हणतात आम्हाला तरी धंदे दिसत नाही. एवढं ट्रॅफिक जॅम होतो का दादरमध्ये तुम्ही सांगा. स्टेशनचे बाहेर असेल, एनसी केळकर रोड असेल, भवानी शंकर रोड असेल, फक्त संध्याकाळी तुम्ही स्वतः एकदा राऊंड मारा. मी बीएमसी आणि पोलीस सिनियरला आणि डीसीपी साहेबांना विनंती करते, तुम्ही स्वतः गाडी घेऊन एकदा राऊंड मारा. स्थानिक लोक किती त्रास आम्ही फेस करतो, किती प्रॉब्लेम फेस करतो तुम्हाला कळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.